जय जय रघुवीर समर्थ. आम्ही आलेलो आहोत सज्जनगडमध्ये. इथं कल्याण उडी स्मारक आहे, ज्या ठिकाणी कल्याण स्वामींनी उडी घेतली होती आणि रामदास स्वामींना शिष्य म्हणून त्यांची परीक्षा घेतली. त्यामध्ये कल्याण उडी स्मारक त्याचं प्रतीक आहे. नमस्कार रावसाहेब. नमस्कार. फार आनंद वाटला. सेम टू यू. तुम्हाला भेटून सुद्धा मला आनंद झाला. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे सज्जनगडावर आपण भेटतोय की मला वाटतं दुसरी वेळ. हो, दुसरी वेळ आहे. आणि तुम्ही अध्यात्म आणि योग शिबिर जे गीता आपळे सरांचा आहे, हो, त्यांच्यासाठी आलेला आहात. आणि त्या मागच्या योग साधनेच्या वेळेला तुम्ही भेटलेला होता. त्याच वेळेला आम्ही तुमच्या प्रेमात पडलो. बिलकुल. खरं म्हणजे तुम्ही आमच्या महसूल खात्यातले आणि तुमचं व्यक्तिमत्व सुंदर आहे, तुमचा अभ्यास सुंदर आहे. तर मला तुमचं नाव पहिल्यांदा सांगा. मी रवींद्र भिवसनगीर गोसावी, राहणार सध्या नाशिक आहे. राहणार पातोंडा, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव, पण हल्ली मुक्काम नाशिक आहे. बरं, महसूल खात्यातलं विचारतो, किती वर्ष सर्व्हिस झाली? महसूल खात्यात माझी 34 वर्ष 10 महिने सर्व्हिस झाली. अरे वा. म्हणजे तुम्ही रिटायर होऊन आता किती? रिटायर होऊन जवळजवळ आता 13 वर्ष झाली. 13 वर्ष झाली. तरी तुम्ही तरुण दिसत आहात, आमच्यापेक्षा तरुण आहात आणि आनंदी असता, उत्साही असता. जय जय रघुवीर समर्थ. आता मला सज्जनगडाबद्दल तुम्हाला केव्हा आकर्षण झालं? केव्हा झालं आकर्षण? सज्जनगडाबद्दल म्हणजे जेव्हा आपले माधवराव आपळे दादा त्यांनी जेव्हा जो सज्जनगडाला शिबिर हे केलं, त्या शिबिरानंतर त्याच्या अगोदर मी दासबोधचं थोडंफार वाचन माझं झालेलंच होतं. पण म्हटलं आता योग येतो आहे, सज्जनगडावर मी आलेलोच नव्हतो अजून. सज्जनगडावर यायचा आता शिबिरानंतर मार्फत आपलं योग येतो आहे, मग मी आलो. आता तिसरी फेरी आहे माझी सज्जनगडावर. अरे वा वा वा. म्हणजे पहिल्यांदा आला होता ते कोणतं वर्ष होतं? पहिल्यांदा आलो होतो ते जवळजवळ मला वाटतं 2003चं होतं. 2003, 13, 23. नंतर मग 2 वर्षापूर्वी झालं 23ला आणि आता हे 26ला. शपथ. एवढा प्रदीर्घ कालावधीनंतर तुम्ही सुद्धा सज्जनगडला, म्हणजे तुमचा आध्यात्मिक अभ्यास चांगला आहे. मी वारंवार तुमचं ऐकलेलं आहे. तुमचं प्रवचन देण्याची खूप चांगली ताकद आहे, बोलण्याची ताकद आहे, अभ्यासाची ताकद आहे. तर दासबोधामधला तुम्हाला कुठला संदेश द्यावासा वाटेल? दासबोधा समर्थांनी दासबोध लिहिण्यासाठी आयुष्य घालवलं आणि मनाचे श्लोक लिहिण्याकरता त्यांनी फक्त चाफळला एका रात्रीतच मनाचे श्लोक लिहिले आहेत. तर दासबोधाबद्दलचं म्हणजे आपलं मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. हे सगळं असताना सुद्धा तुम्ही ज्या खात्यामध्ये होता ते सगळं सोडण्यासाठी तुम्ही स्वच्छ राहिलेला आहात. म्हणजे आपल्या महसूल खात्यामध्ये आपल्या म्हणतो मी, मला त्यातलं माहिती आहे की आपलं भ्रष्ट खातं मानलं जातं, किंवा त्या ठिकाणी पैसा पाणी तुमच्याकडे अधिकार क्षेत्र भरपूर होतं. तर त्या ठिकाणी तुम्ही मना सज्जना भक्तिपंथाची जावे भक्तीकडे कसं वळला, किंवा पहिल्यापासूनच तुमच्या घरामध्ये परंपरा आहे का? अशी परंपरा थोडंफार म्हणजे अशी देवपूजा वगैरे ती होती, अशी परंपरा नव्हती. पण मला काय रिटायरमेंटच्या अगोदर एक वर्ष 1-1.5 वर्ष सर्व्हिस बाकी होती. तेव्हा एक जण माझ्याकडे काही कामानिमित्त महसूलच्या आपल्या कामानिमित्त आले होते. त्यांनी मला ह्या मार्गाला ओढलं आणि मग मनाच्या श्लोकमधला एक श्लोक मी थोडंसं आपला आचरणात ठेवत होतो. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थबुद्धी नरे पापसाचे. अति स्वार्थबुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे कर्म ते घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. अरे वा. या श्लोकाचा हे करून नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, म्हणजे दुसऱ्याच्या खिशातले पैसे आपल्याकडे यावे, त्याला फसवून खोटं बोलून चाटा मारून करू नये. या श्लोकाचं मी थोडंसं स्मरण करत राहायचो आणि थोडंसं मागे होऊन जायचं. नाही, पण तुमचं आध्यात्मिक जे धोरण आहे त्यामध्ये महसूल खात्यामध्ये सेवा करताना किंवा जगत असताना तुमची बॉडी लँग्वेज बघता, तुमची शरीर प्रकृती बघता,
तुम्ही पहिलवान बी होता, म्हणजे रामदास स्वामी जसे सूर्यनमस्कार घालायचे, आणखीन आपलं आरोग्य सांभाळायचे आणि त्यांना तसा संदेश दिलेला आहे. तर त्या रामदास स्वामींचं जे शरीर प्रकृतीच्या संदर्भामध्ये आणि तुमची पहिलवानकीबद्दल काय सांगाल? हा तुमचा छंद आहे का तुमचं वारसाबी आहे. हां, अरे वा वा. वारसाबी आहे. आमच्या वडिलांना एक कुस्तीचा नाद होता आणि ते मला सांगायचे की तुला मोठा पैलवान करायचंय म्हणून. पण आमचे हे म्हणायचे नको. मी मॅट्रिकला पहिला आलेलो होतो त्यावेळेला 1971ला. 71 इंग्लिश गणित पहिला नंबर होता माझा. म्हणजे 72चा दुष्काळ आठवतोय. 71. मग त्यामुळे मग पण मला कॉलेजला गेल्यानंतर त्याला कुस्तीची आवडच होती. मग त्यामुळे मी सायन्स साईड पकडला होतो. माझ्याबरोबरचे MBBS डॉक्टर MD वगैरे असे सर्व झाले, MS झाले. पण माझी लाईन तिथे सुटली आणि मी BSc होऊन समाधान मानलं आपलं. आणि ह्या खात्यामध्ये केव्हा लागला? क्लार्क म्हणून लागला का अधिकारी म्हणून? या खात्यामध्ये क्लार्क म्हणून मी 1978ला माझी जॉईन. आणि क्लार्क मधनं तुम्ही बढती मिळून तुम्ही आता सर्कल ऑफिसर झालो. सर्कल ऑफिसर 91ला झालो आणि 96ला नायब तहसीलदार झालो आणि नंतर 2004ला मग तहसीलदार झालो. महसूल खात्यातला एखादा प्रसंग चांगला आणि एक वाईट असा काही सांगाल का? महसूल खात्याचं एकदा मी गोडाऊन असं 2 नंबरची म्हणजे जी आपली रेशनिंगचं गाडी जात होती काळा बाजार. ती काळा बाजारात जाणारा जे तांदूळ होता तो पकडला होता मी. तो पकडला होता आणि गोडाऊनला PSI वगैरे मी घेऊन, तेव्हा अशोक आमले म्हणून PSI होते माझ्या नेवाशाला होतो मी तेव्हा. आणि ते तेव्हा आम्ही दोघांनी ते सील केलं गोडाऊन आणि सील केल्यानंतर आम्ही निघून आलो. आता जाऊ उद्या आपण ते थप्प्या किती आहेत ते मोजू आणि नंतर आपण पंचनामा वगैरे फिर्याद दाखल करू आपण. म्हणजे थप्प्या काउंट करण्याचं सुद्धा एक गणित असतं. तर त्या थप्प्या काउंट करण्याच्या गणितामध्ये एक गोडाऊन किपर किंवा हमाल हे आपल्याला गंडवतात किंवा महसूल खात्यामध्ये ते एक कला असते. बिलकुल बिलकुल. तर त्या संदर्भामध्ये त्यावेळेला काय घटना घडली? त्यावेळेला काय झालं मग रावसाहेब, त्यावेळेला आम्ही सील करून तर निघून आलो आणि ते प्रायव्हेट गोडाऊन होतं. कारण तो जो माल होता ना आपला रेशनिंगचा तो प्रायव्हेटवाल्याने त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवला होता. आम्ही गेलो मग ते गोडाऊन सील केलं निघून आलो. पण त्या गोडाऊनला लगत एक गोडाऊन होतं आणि तिथे एक छोटं होल होतं की एक 50 किलोची थैली जाईल आणि एक हमाल घुसू शकेल अशी तिथे सोय होती. आणि त्यांनी तिथे रात्रीच तो माल सप्लाय करून टाकला आणि तिथे एक 2-3 पोत्यांची तपली अशी लावून दिली की ते आम्हाला होल समजलंच नाही. आम्ही गोडाऊनमध्ये फिरलो, अरे बापरे वरती काही नाही. आमल्यांना बोलवलं, चला म्हटलं आपल्याला सील तोडायचं आहे, आता पंचनामा करायचं आहे आणि फिर्याद दाखल करायची, चला म्हटलं. तर गेलो तर आम्हाला तिथे काही सापडलं नाही. आम्ही एकदम बेचैन झालो, काय करायचं चला म्हटलं. ते वरती शेडवर जाऊन पाहायचे, तिथे काही नाही. आणि बाजूला लगत जे होतं ना तिथे एक छोटं होल होतं आणि तिथे त्यांनी 2-3 पोते ठेवून दिलेले होते की आम्हाला काहीच दिसत, सर्व गोडाऊन पॅक दिसायचं. आणि ते केव्हा समजलं तुम्हाला? ते नंतर मग आम्ही आलो, काही दिसत नाही. ते वरती जाऊन पोलीस तपास करायचे, PSI वरती तपास करायचे, काही नाही, काय करायचं होतं मला. मग काय आता जाऊ दे. मग एक जण माझ्याजवळ आला गावातला, असाच खबऱ्यासारखा असतो पोलिसांचा खबऱ्या कसं, तसा एक आपला पंटर होता. तो आला, तो म्हणे यार म्हटलं तू इकडे आम्हाला काय सगळं रात्री म्हणून सील केलेला होता, आता कुठे झालं, चला आमच्यावर ॲक्शन घेऊन गेल कलेक्टर म्हटलं का PSI मी बी आम्ही सस्पेंडची पाळी आली. तो आला, तो म्हणे काही नका चिंता करा म्हणून. तुम्ही मला कानात सांगून गेला. तिथे आम्ही बाहेरच तिथे बसलेलो असताना गोडाऊनच्या बाहेर गर्दी जमलेली होती. आला तो त्याने सांगितलं त्यामध्ये ज्या 2-3 थैल्या ठेवलेल्या आहेत ना म्हणे त्या बाजूला हटवा म्हणे, तिथेच होल आहे म्हणे आणि त्या होलमधूनच रात्री सप्लाय झालेलं आहे. त्यामुळे आम्ही तिथे वाच आणि तिकडे पाहिलं तर तिकडे सर्व माल तिकडे सप्लाय झालेला होता. म्हणजे तुमची अध्यात्म शक्ती त्या ठिकाणी उपयोगी पडली किंवा तुमच्याकडे जे व्यूज होते की त्यामुळे तुमच्याकडे प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे, त्यामुळे देवानं सुद्धा तुम्हाला वाचवलं आणि तुमचं सात्विकपणा तो तिथे सिद्ध झाला. बरोबर आहे. हां. आणि ही गोष्ट झाली, त्यानंतर ही चांगली गोष्ट झाली का वाईट गोष्ट झाली? ही चांगलीच झाली तुमच्या दृष्टीने. आता वाईट गोष्ट महसूल खात्यामध्ये तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला किंवा पक्षकारांनी त्रास दिला असं कोणते आहे का आठवण? एकदा मी चोपड्याला नायब तहसीलदार होतो तेव्हा इलेक्शनच्या याच्यामध्ये मला नेमणूक केलेली होती. मी नायब तहसीलदार असल्यामुळे त्यांनी मला असिस्टंट यारो सारखी पोस्टिंग दिलेलीच होती. विधानसभा लोकसभा विधानसभा. मग तेव्हा काय झालं, तेव्हा मी ते आमदारांचे जे ॲफिडेविट
त्यांचे प्रतिज्ञापत्र ते जमा करत होतो. ते जमा केले सगळे आणि निकाल झाला, सर्व झाला. पण त्या ॲफिडेविटवर त्यांची सहीच राहिलेली नव्हती. ते विधानसभेला चालले गेले. आम्ही नंतर छाननी करायला लागलो तेव्हा सहीच नाही सुटली. तेव्हा एकदम घाबरून गेलो. मग आमचे तहसीलदार म्हणजे एक तडवी म्हणून होता, तो फार म्हणजे एक राक्षसी प्रवृत्तीसारखा माणूस होता. तो म्हणे तुम्ही आत्ताच्या आत्ता रात्रीच्या रात्रीच जाऊन तुम्ही ती सही घेऊन तुम्ही इथे या म्हणे. कारण तो निवडणूक झाल्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतर तो मुंबईला चालला गेला होता आमदार. म्हटलं आता कसं काय करायचं. आणि ते ARO म्हणत होते, कलेक्टर आले, ते म्हणे आम्हाला सर्व प्रतिज्ञापत्र ते सर्व सेट लावून दाखव. अरे इथे सहीच नाही त्यांची. अरे बापरे. मग आम्ही एकदम घाबरून गेलो. मग आता काय करायचं. तो म्हणे तुम्ही रात्री जा, नाही तर तुमच्यावर मी ॲक्शन घेऊन टाकतो. अरे वा. प्रांतही आले, ते आले. मग आम्ही कलेक्टरला रिपोर्ट करतो. तुम्ही केव्हा म्हटलं आम्ही सकाळीच, आम्ही रात्रीच जातो. मग मी तेव्हा म्हणजे तुम्ही सहाय्यक निवडणूक अधिकारी ARO. मग अरुणभाई गुजराती होते तेव्हा निवडून आले. अरुणभाईंच्या भावाकडे गेलो. विधानसभा अध्यक्ष होते ते अरुणभाई गुजराती. हां, त्यांच्या भावाकडे गेलो. त्यांना बोललो. ते म्हणजे एकदम उंच कपाळ, महाविष्णूचा अवतार सारखाच दिसायचे ते, धोती वगैरे. आणि ते एकदम दानशूर, कंपनी मोठी श्रीमंत होती. मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं असं झालं. अरे काय म्हणे. म्हटलं काय आता काय भानच राहिलं नाही. आम्ही नुसते गोळा करण्यामध्ये राहून गेलो. प्रतिज्ञापत्रावर सह्या नाही, काही नाही राहिलं. काय म्हणे तुम्ही थांबा म्हणे, मी माझी गाडी देतो म्हणे. तर त्यांनी मला त्यांची गाडी दिली. पण गाडी दिली, ड्रायव्हर आमचा एक नायब तहसीलदारच होता, जोडीदार. त्याला म्हटलं तू चल, दोघांची आपलं काम आहे. तू कलेक्ट करणार होतो, मी व्हेरीफाय करणार. असं आपली फसगत झालेली. चला आम्ही निघालो. तेव्हा रात्री आम्ही कासारा घाटात गेलो. कासारा घाटात धुकं होतं. आम्हाला पुढचा रस्ता दिसत नव्हता. पण आम्हाला टच होण्याकरता आम्ही दोघं जो तो मीच होतो, आम्ही गेलो तसं. आणि मग त्यांनी अरुणभाईंना फोन लावला, त्यांच्या मोठ्या भावांनी. ते म्हणे अरुण म्हणे हे येत आहेत म्हणे, रावसाहेब येऊन राहिले म्हणे, तू तिथे हे कर, मेघदूत बंगल्यावर थांब, त्यांना स्नान आंघोळ नाश्ता वगैरे तर करायला लाव आणि ती सही करून ताबडतोब पाठव. तो म्हणे बरं झालं तुम्ही आले म्हणे, मी फ्लाईटने चाललो होतो म्हणे दिल्लीला आता. अरे बापरे. असा आमचा तो एक वाईट प्रसंग झाला होता. ती सुद्धा म्हणजे त्यातूनही तुम्ही निसटला. म्हणजे तुम्ही सात्विक राहिलेला आहात आणि तुमच्याकडे काहीतरी ऊर्जा आहे, देवाचं तुमचा अधिष्ठान आहे. आणि रामदास स्वामी किंवा ब्रह्मा विष्णू महेश आणि तुम्ही अध्यात्म करता, त्याचा उपयोग झाला. एवढ्या प्रसंगातून तुम्ही वाचलात आणि तुम्हाला पेन्शन आता चांगली मिळते ना. म्हणजे तुमचं आयुष्य खूप सुखी आहे. घरामध्ये बायको आणि मुलं किती आहेत? मला 2 मुली, 1 मुलगा आहे. मुलगा MSc बायोटेक झाला आहे आणि तो नाशिकलाच कॅन्सर जेनेटिक्स कंपनीमध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून लागलेला अरे वा आहे. वा. मोठी मुलगी जिल्हा परिषदला टीचर आहे आणि जावई माझे सर्कल ऑफिसर आहेत मोठे. अरे वा. आणि धाकटे जावई कोकणात खेडला आहेत, ते ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, BSc ॲग्री म्हणते. सुंदर. आणि काय ह्या सर्व तुम्ही जे म्हणतात की आम्हाला दैवी साथ, अहो तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा त्याच्यावरच आपण जगत होतो. नाही, तुमचं स्वतःचा सात्विकपणा आणि मन निर्मळ आहे, तुमची काम करण्याची प्रामाणिक वृत्ती आहे, कष्टाळू आहे. मला एक सांगा, ह्या योग शिबिरामधनं तुम्हाला काय मिळालं, मागचं आणखीन आत्ताचं? योग शिबिरामध्ये म्हणजे काय आहे, योग शिबिरात आपण येतो, इथे आमचे साळसकर दादांसारखे, मानेराव दादांसारखे, हे जे अशी मंडळी जी भेटते सात्विक प्रवृत्तीची, हे सर्व लोक इथे भेटतात. कारण हे लोक भेटणं म्हणजे काही ते लक्ष्मी रोडला भेटणार नाही का, भाजीपाला किंवा दुग्धालयाच्या तिथे भेटणार नाहीत. हे भेटतील तर अशाच ठिकाणी भेटतील की जिथे सर्व सज्जन आणि धार्मिक प्रवृत्तीच्या, पारमार्थिक वृत्तीच्या लोकांचा मेळावा असतो. म्हणूनच ह्या मेळाव्याला मी अटेंड करत राहतो. तुमच्या आपल्या वारंवार भेटी होत राहाव्या, त्यामुळे मी हा असा शिबिराचा सोहळा कधीच टाळत नसतो. रवींद्र तुमचं नाव आहे, तुमचा प्रकाश सुद्धा रवीसारखा म्हणजे सूर्यासारखा, तुमचं तेज सुद्धा तसंच आहे. या वयात सुद्धा तुमचं निरोगी आयुष्य राहो, तुम्ही शतायुष्य हो आणि रामदास स्वामी श्रीरामानं तुम्हाला शतायुष्य करो, निरोगी करो, आणखीन सर्व कुटुंबाला आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो. धन्यवाद.